लफ्जों से इतना आशिकाना ठीक नहीं है साहब। लफ्जों से इतना आशिकाना ठीक नहीं है साहब। किसी के दिल के पार हुए तो इल्जाम कत्ल का लगेगा। शब्दांचं इतकं प्रेम चांगलं नाही साहेब। कोणाच्या तरी हृदयात उतरलात, काळजातून आरपार झालात तर खुनाचा आरोप लागेल। धारपांचे शब्द हे असेच आपल्या आरपार जातात। मित्रांनो, आजची जी कथा आहे तिचं नाव आहे सांभाळून। लेखक नारायण धारप। सांभाळून। मी त्यांना भावे असं म्हणणार आहे। अर्थात प्रत्यक्षात त्यांचं नाव भावे नाही, पण भावे नाव बरं, त्यात सर्व काही लपतं। मी त्यांचं वर्णन करणार आहे तेही खरं नाही, पण संपूर्ण विरुद्धही नाही। नाहीतर लिहिलेल्याच्या उलट विचार करत गेलं की आपोआप खरं वर्णन समजेल आणि मग अर्थात माझा प्रयत्न निष्फळ ठरेल। अर्थात बहुतेकांचा या गोष्टीवर विश्वास बसणारच नाही, पण त्यांचा बसेल, कारण त्यांना खरी गोष्ट माहिती आहे। पण याचा अर्थ असा होतो की त्यांनी मुद्दाम आम्हाला ब्लॉकची किल्ली देऊन तिथे रात्रीच्या मुक्कामाला पाठवलं। जो चालतो तो प्रकार त्यांच्या परोक्ष त्यांना न समजता चालत असेल यावर विश्वास बसणं मोठं कठीण आहे। तेव्हा पर्याय एकच उरतो, त्यांनी ते मुद्दाम केलं। कशासाठी? मनात येणाऱ्या सर्व शंका वाईट आहेत आणि त्यांच्या परोपकारी स्वभावाची ख्याती पाहता असंही वाटतं की असे आम्ही पहिले नसू। मग म्हणजे यापूर्वी आमच्याही आधी कोणी कोणी त्या खोलीत मुक्कामाला राहिले होते का? आणि आमची जशी अगदी नशिबानं त्या खोलीतून किंवा त्या खोलीतल्या त्या मायाजालातून सुटका झाली, तशीच त्यांचीही झाली का? आणि नसली झाली तर? काय भयंकर विचार! तेव्हा मग हे तथाकथित भावे, समाजातल्या अनेक वर्तुळात यांचा वावर। काही कुठे मोठी मैफिल झाली की हे हजर, नवीन नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला हे हजर। एवढंच नाही, मध्यंतरात विंगेत जातील, निर्माता, दिग्दर्शक, नट यांच्याशी दोन शब्दही बोलतील। लायन्स, रोटेरियन्स इत्यादी संस्थांचे सदस्य। अर्थात अशा माणसाला कोणीच त्याचा व्यवसाय विचारत नाही। गाडीशिवाय हिंडायचे नाहीत, प्रवास शक्यतो विमानानंच करतील। ही सर्व माहिती मी मागाहून म्हणजे त्या ब्लॉकमधून सही सलामत सुटल्यानंतर मिळवली। मी आणि सुलभा आमच्या मॅनेजरांच्या ॲन्युअल पार्टीला गेलो होतो। सुलभाची यायची इच्छा नव्हती, तिला असल्या पार्ट्या मुळीच आवडत नाहीत। आधी 1.5-2 तास तरी नुसती ड्रिंक्स चाललेले असतात आणि मग खाना। पण काही लोक मर्यादेबाहेर पितात आणि एकदा झिंगले की आचरटपणा करतात, शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा विसरतात। कोणाही स्त्रीला हॅलो डार्लिंग म्हणून मिठीत घ्यायला बघतात। बऱ्याच जणांची अपेक्षा अशी असते की इतरांनी हे जरा लाईटली घ्यावं, त्यांच्या मनात खरोखर तसं काही नसतं। पण इथेच माझा मतभेद असतो। मी तर म्हणेन की त्यांच्या मनात खरोखरच तसंच असतं। प्रत्येक स्त्रीकडेच ते वासनेच्या नजरेने पाहत असतात, फक्त इतर वेळी समाजाच्या दडपणाखाली दाबल्या गेलेल्या या इच्छा मदिरेच्या अंमलाखाली प्रकट होतात। मी स्वतः अगदी माइल्ड ड्रंकर्ड आहे, तेव्हा खरं म्हणजे मलाही या पार्ट्यांना मनापासून जायचं नसतं, पण काही गोष्टी कराव्याच लागतात, ऑफिशियल ड्युटी म्हणून। पण त्या दिवशी म्हणजे रात्रीच म्हणा, अपेक्षेपेक्षाही जास्त उशीर झाला। 1:30 वाजून गेला होता। ज्या एका सहकार्याच्या गाडीतून आम्ही आलो होतो तो केव्हा तरी मध्येच निघून गेला होता। भाव्यांची आमची गाठ कोणी घालून दिली, ती रात्र त्यांच्या रिकाम्या ब्लॉकमध्ये घालवायला आम्ही राजी कसे झालो या गोष्टीचा मला अजून उलगडा होत नाही। माझी कल्पना होती त्यापेक्षा मी जास्त ड्रिंक घेतलं होतं का? नेहमीपेक्षा त्याचा माझ्यावर जास्त परिणाम झाला होता का? एकदा होऊन गेलेल्या घटनेच्या कार्यकारण भावाचा असा शोध नेहमीच निष्फळ ठरतो। तुमच्या लक्षात येतं की अगदी साध्या घटनेमागे सुद्धा तुमच्या आकलनापलीकडचे काही घटक असतात। तेव्हा माझा हा शोध अयशस्वी ठरला। परिणामी रात्री 2च्या सुमारास मी, सुलभा आणि हे भावे त्यांच्या ब्लॉकच्या लँडिंगवर होतो। दाराचं कुलूप उघडून दार किंचित किलकिलं करत त्यांनी कुलपातली चावी काढून घेतली। येलचं लॅच कुलूप आहे, ते म्हणाले। उद्या सकाळी जाताना तुमच्या मागे हे दार नुसतं ओढून घ्या म्हणजे झालं। आज सर्व काही आहे। मी स्वतः क्वचितच इकडे येतो, पण सर्व नेहमी तयार असतं, तेव्हा मग जातो तर
स्पेंड अ हॅपी नाईट. अच्छा. हात वर करून त्यांनी आमचा निरोप घेतला. खाली त्यांची गाडी सुरू झाल्याचा आवाज आला. गाडी कंपाऊंड मधून वळून रस्त्याला लागली. दूर दूर गेली. आवाज कमी कमी होत शेवटी ऐकू येईनासा झाला. लँडिंगवर एक क्षीण प्रकाशाचा दिवा होता. त्या अर्धप्रकाशात आम्ही दोघं एकमेकांकडे पाहत उभे होतो. मला क्षणभर वाटलं की घटनांवरचा आपला ताबाच गेलाय. ध्यानी मनी नसताना मी व सुलभा एका अपरिचित जागेत रात्र काढण्यासाठी आलो होतो. सुलभाच्याही चेहऱ्यावर तो विस्मयाचा भाव होता. चला जाऊ आत, मी म्हणालो आणि दार ढकललं. आत मोठा हॉल होता. 2-3 प्रकारचे सोफा सेट होते. एक मखमली दिवाण होता. एक काचेची शोकेस होती. मग भिंतीवरचं बटन दाबताच प्रखर दिवा लागला आणि हॉलमधल्या आणखी बारीक सारीक शोभेच्या कलाकुसरीच्या वस्तू प्रकाशात आल्या. ती खोली हौशी खातर हवा तसा खर्च करणाऱ्या रसिक वृत्तीच्या माणसाची होती. पण आम्हाला ती एखाद्या म्युझियम सारखीच परकी होती. वेळ चालला होता. रात्र थोडी उरली होती. थकवाही आला होता. डोक्यात एकच विचार होता, झोप जितकी लवकर येईल तितकं बरं. समोरचीच खोली बेडरूम होती. अर्धवट उघड्या दारातून डाव्या भिंतीपाशी मोठा पलंग दिसत होता. पुढे होऊन मी दार पूर्ण उघडलं. खोलीत अर्धवटच प्रकाश येत होता. बूट वगैरे घालून आत जाणं मला प्रशस्त वाटत नव्हतं. फक्त एकदा आतली मांडणी बघून घेत होतो. सुलभा बाथरूममध्ये जाऊन आली होती. ती आता थकून सोफ्यावर बसले. मी बूट मोजे काढले. बाथरूममध्ये जाऊन बेसिनमध्ये हात तोंड धुतलं. रुमालाला पुसत बाहेर आलो. अंगातला कोट अर्धवट काढला. बाहेरच्या खोलीत ठेवणं प्रशस्त वाटेना. सुलभा उठली होती. तिनं मागचा स्विच ऑफ केला. काही क्षण खोली एकदम अंधारात बुडून गेली आणि मग सावकाश सावकाश खिडक्यांचे 2 चौकोन साकार झाले. बाहेर चांदणी रात्र होती. चांदण्याचे तिरकस कवडसे आता खालच्या गालीच्यावर दिसायला लागले. तेवढा प्रकाश पुरेसा होता. आम्ही बेडरूमकडे निघालो. आता या पुढच्या काही सेकंदात काय झालं ते मला विचारपूर्वक आठवून लिहायला पाहिजे. स्थळ काळ वेळ जमून आली आणि ते योगायोगानं घडलं म्हणा, किंवा त्या खोलीतच तशी एखादी यंत्रणा सापळ्यासारखी रचून ठेवली होती म्हणा. पण त्या पहिल्या काही सेकंदातच काहीतरी विलक्षण, काहीतरी अकल्पनीय, काहीतरी भयानक, म्हणजे त्यातला भयानकपणा आधी जाणवला नाही, ते घडलं. मला वाटतं नाही, जवळजवळ खात्रीचे आम्ही दोघं एकाच वेळी बेडरूमच्या दारातून आत गेलो. मी पलंग डावीकडे पाहिला होता. साहजिकच मी डावीकडे वळलो. त्या एका क्षणातल्या अनेक गोष्टी अगदी स्पष्ट आठवतात. त्याच वेळी रस्त्यावरून 2-3 ट्रक चालल्या असाव्यात. त्यांच्या अवजड इंजिनांची घरघर खिडक्यातून कानावर येत होती. क्षणभर खोली ही एका हालत्या फिरत्या प्रकाशानं उजळली आणि मग प्रकाश मागे गेला. पुन्हा एकदा अंधार झाला. डोळे काम देईनासे झाले. हात पुढे करून मी डावीकडे अंदाजानं चाललो होतो आणि हालचालीला कशाचा तरी विरोध होत होता हे आठवलं. केसांपेक्षाही पातळ अशा कोळ्यांच्या धाग्यांचा एखादा पडदा वाटेत आला तर त्यातून जाताना कितपत जाणीव होईल, तशी जाणीव मला झाली. सुलभाचा हात अजून माझ्या हातातच होता. मला वाटतं मी तिचा हात सोडला नाही, ही सर्वात चांगली गोष्ट झाली. आमची जर ताटातूट झाली असती तर, एक आत आणि एक बाहेर असं झालं असतं तर, एकमेकांना धीर द्यायला आम्ही एकत्र नसतो तर, मला सांगता येत नाही काय झालं असतं. माणूस स्वतःच्या धैर्याच्या, निर्धाराच्या, मनोबलाच्या लंब्या चौड्या गप्पा मारतो खरा, पण माणसाचं मन प्रत्यक्षात फार फार दुबळंय. त्याचा तोल जायला फार मोठं कारण लागत नाही. तेव्हा आम्ही दोघं तसेच पुढे गेलो. नजर सावरायला काही वेळ लागला. मग पलंग समोर आला. पण खोली एकदम शांत झाली होती. धडधडणाऱ्या ट्रक्स गेल्यामुळे शांत निशब्द वाटत असेल हा माझा विचार. आता बिछाना बोलवत होता. मी कोट मागच्या खुर्चीवर टाकला आणि आम्ही दोघांनी बिछाना गाठला. रात्री कितीही उशिरा झोपलो तरी मला पहाटे 5:30ला हमखास जाग येते. ठराविक वेळी येणारे, हाक देणारे, बरण्या खडखडवणारे काही दूधवाले आहेत. कदाचित मी झोपलेला असलो तरी मेंदूतल्या कोणत्या तरी सबकॉन्शियस पातळीवर या आवाजांची नोंद होत असेल
आणि आतून मेंदूला जाग होण्याची सूचना मिळत असेल आणि मग तीच सवय होत असेल. जनावरांना सुद्धा सवयी लावता येतात आणि माणूस जनावरापेक्षा वरच्या पातळीचा समजला गेलाय. तेव्हा मला जाग आली तेव्हा सुमारे 5:30 झाले असावेत. पण आसपास विलक्षण शांतता होती. दूधवाल्यांचे, पेपरवाल्यांचे, इतर कोणतेही आवाज कसे येत नव्हते. मग मला आठवलं, आपण आपल्या घरी नाही आहोत, भाव्यांच्या ब्लॉकमध्ये आहोत. ती हाय क्लास रेसिडेन्शियल लोकॅलिटी, तेव्हा तिथे ही शांतता अपेक्षितच होती. तरीही मला मात्र जरा बुजल्यासारखं वाटत होतं. सुलभाला डिस्टर्ब न करता मी पलंगावरून हलकेच खाली उतरलो आणि खिडकीपाशी आलो. खिडकी उघडताना जरा त्रास पडला, कारण खालचा बोल्ट आणि वरची मूठ नेहमीच्या विरुद्ध दिशेला होती. काहीतरी चमत्कारिक होत होतं, पण मनात त्याचा संदर्भ लागत नव्हता. खिडकी उघडल्यावरही काही गारवा आत येईल ही कल्पना खोटीच ठरली. खोलीतली हवा तशीच जड कुंद राहिली. कालचा रात्रीचा गारवा मला आठवला. पहाटेच तर आणखी गारवा यायला हवा होता, निदान ताजेपणा तरी. ही हवा तर अगदीच निस्सत्व मेलेली वाटत होती. माणसाचा स्वभावच असा आहे की खिडकी दिसली की तो खिडकीतून वाकून बाहेर पाहणारच. कदाचित गारव्यासाठी हे असेल, पण मीही तेच केलं. डोकं बाहेर काढलं आणि तसाच्या तसाच त्याच पवित्र्यात खिळून राहिलो. समोर काय दिसत होतं याचा अर्थच लागत नव्हता. एखाद्या काळ्या पडद्यावर काढलेल्या अर्धवट चित्रासारखा देखावा दिसत होता. एका घराची अर्धीच पांढरी भिंत, वरती अर्ध्यावर तुटलेलं छप्पर, एका झाडाचा अर्धवट भाग आणि त्यामागे निळसर काळ्या आकाशाचा एक तुकडा, बाकी काही नाही. खाली वर दोन्ही बाजूंना एक काळी सावली पसरली होती. मला काय वाटलं कोणास ठाऊक, मी चटदिशी मान आत घेतली आणि खिडकी लावून टाकली. काहीतरी भयानक पाहिल्यासारखी छाती धडधडत होती. खोलीतला प्रकाश जरा वाढला होता. आता त्या प्रकाशात मी प्रथमच खोलीतल्या सामानाचं निरीक्षण केलं. समोर पलंग होता. माझं मन तिथे अडलं, कारण काल रात्री बाहेरच्या खोलीतून मला तो अगदी स्पष्टपणे दाराच्या डाव्या हाताला असलेला दिसला होता. आता तो उजव्या हाताला होता. पण जशी माझी नजर इतरत्र फिरली तसं पलंगाचं मी पार विसरून गेलो. खोलीचा आकार चमत्कारिक दिसला होता. चौकोनी नव्हता, एखाद्या बहुकोनी आकृतीसारखा होता. चित्राचे काही भाग काळ्या कागदानं झाकून टाकावेत तसे खोलीचे उरलेले भाग त्या सावलीत गडप झाले होते. मी काल रात्री खुर्चीच्या पाठीवर टाकलेला कोट घसरून खाली पडला होता आणि त्याची एक बाही अर्ध्यावर अदृश्य झाली होती. सावकाश पुढे होऊन मी कोट हलकेच मागे ओढला. त्या काळोखातून सर्व काही हलके हलके आत आलं. बाहीला काही झालं नव्हतं. मी माझा हात त्या काळ्या रेषेपलीकडे सरकवला. ती संवेदना मोठी चमत्कारिक होती. त्या रेषेपलीकडे काहीच जाणवत नव्हतं. ज्याचा कधी अनुभवच नाही त्याचा शब्दात वर्णन तरी कसं करणार. खाली नाही, वर नाही, वजन नाही, गरम थंड काही नाही, संपूर्ण शून्य संवेदना. मी हात घाईनं मागे ओढला. क्षणभरानं विचार आला, केवढा मूर्खपणा केला आपण. हा काहीतरी अनाकलनीय प्रकार चाललेला आहे. आपण यात संपूर्ण अनभिज्ञ आहोत. वास्तविक प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक 10 वेळा विचार करून टाकायला हवं. माझं एकट्याचंच नाही तर सुलभाचं सुद्धा जीवन माझ्यावर अवलंबून होतं. समजा आत्ताच माझा हातच कोपरापर्यंत छाटला गेला असता तर, तोही उजवा हात. नुसत्या विचारानं शरीरावर काटा आला. सुलभाला उठवायला हवं होतं. काहीतरी अकल्पित झालं होतं खास. वाजले तरी किती हे पाहण्यासाठी मी हात वर करून घड्याळ डोळ्यांसमोर आणलं. 5ला 5 कमी. असं कसं असेल? मला त्यात काहीतरी चूक वाटत होती. मी घड्याळ आणखी जवळ आणलं आणि ते माझ्या हातून जवळजवळ पडलंच. घड्याळातले सर्व काटे उलटे दिसत होते. नीट पाहिलं तर समजत होतं खरोखरचे 7:05 झाले होते. मला कबूल करायला हवं की काही वेळ तरी माझी विचारशक्तीच मला पारखी झाली होती. अभूतपूर्व प्रसंगात माणसाची अशीच गत होते. काय विचार करायचं हेच सुचत नाही. काहीतरी भयानक झालंय हे उघड दिसत होतं, पण काय, का, कसं
याचा काही उलगडा होत नव्हता. मी पलंगापाशी जाऊन सुलभाला हलकेच हाक मारली. काल रात्रीच्या बडबडीनं आणि जागरणानं ती शिणली होती, गाढ झोपली होती. चेहरा किती समाधानी दिसत होता. त्यातून जागी करून तिला या आपत्तीची जाणीव द्यायचं काम अगदी जीवावर आलं होतं. पण शेवटी इलाज नव्हता. नुसत्या हाकांनी ती जागी होईना तेव्हा तिच्या खांद्याला हलकेच एक दोनदा स्पर्श करताच तिनं डोळे उघडले. वरच्या अपरिचित छतावर नजर जाताच डोळे आश्चर्यानं आणि जराशा आशंकेने एकदम मोठे झाले. पुढच्याच क्षणी तिला रात्रीचा प्रसंग आठवला असावा, कारण एकदा हसून ती माझ्याकडे वळली आणि म्हणाली, क्षणभर किती बावरले होते मी. आधी कळेच ना आपण कुठे आहोत ते. मग आठवलं. तिचे शब्द सावकाश येत शेवटी पार थांबले. कपाळाला बारीक आठी घालत ती म्हणाली, काय झालंय? असे का पाहतात? तिच्याच तोंडचं वाक्य म्हणावंसं वाटत होतं मला. आपण कुठे आहोत ते कळतच नाहीये मला. पण ती फार क्रूर थट्टा झाली असती. सुलभा, मी आवाज शक्य तितका नॉर्मल ठेवत म्हणालो, उठ आणि इकडे ये. तुला काही काही दाखवायचंय. तुमचा आवाज असा का येतोय? काहीतरी झालंय. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य मालवलं होतं. त्याऐवजी तिथे आता शंका होती. पण ती पलंगावरून उठली आणि माझ्या समोर भिंतीतल्या आरशापाशी आली. हा चांगला पूर्ण उंचीचा काळपट बिलोरी काचेचा उत्तम आरसा होता. असे आरसे आता फार क्वचित पाहायला मिळतात. आरशाकडे पाठ करून आम्ही उभे होतो. समोर खोलीचा भाग दिसत होता. त्याकडे हात करत मी म्हणालो, सुलभा, नीट पहा, समोर काय दिसतंय? सगळी खोली दिसत नाही. ते काळे पडदेत? नाही, पडदे नाहीत. मग खिडकी बंद आहे म्हणून? नाही, खिडकी तर एकच आहे. खोलीचं दार कुठे पाहिलंस? हो. पलंग दाराच्या डावीकडे का उजवीकडे? उजव्या बाजूला. काल रात्री पलंग डावीकडे असं म्हणालो होतो, आठवतं? नाही. कपाळाला आठ्या घालत ती म्हणाली, ठीक आहे, घड्याळात पाहून सांग बरं किती वाजलेत ते. मी हात वर करून मनगट तिच्या डोळ्यांसमोर आणलं, पण त्याआधीच मला स्वतःला एक विलक्षण धक्का बसला. कारण मी वर आणला तो उजवा हात होता. मी घड्याळ उजव्या हातात कधीही बांधत नाही. आता घड्याळ उजव्या हातावर होतं. पण आतून मला वाटत होतं की मी डावाच हात उचललाय. मनातली शेवटची शंका नाहीशी झाली. सुलभाला ते कसं सांगायचं एवढाच आता प्रश्न होता. ती अजूनही घड्याळाच्या तबकडीकडेच पाहत होती. मला काही समजतच नाही, ती उद्वेगानं म्हणाली. कॉटजवळच तिची पर्स पडली होती. ती मी आणली, उघडली. आत लॅक्मेचं कॉम्पॅक्ट होतं. ते काढून तिच्या समोर धरलं. वाच, मी म्हणालो. अर्थात ती वाचू शकली नाही. अक्षरं उलटी होती. मग मी तिचा खांदा धरून तिला वळवलं. तिचं तोंड आरशाकडे केलं आणि डबी आरशासमोर धरली. आरशात नेहमीसारखी अक्षरं दिसत होती. समजलं? ती मानेनं नाही म्हणत होती, पण तिचा चेहरा भयभीत झाला होता. मी तिला सावकाश पलंगाकडे नेलं आणि पलंगावर बसवलं. तिच्या समोर उभा राहत मी म्हणालो, सुलभा, एक फार चमत्कारिक गोष्ट झाली आहे. मी काय सांगतो ते नीट ऐक. कसं ते मला माहीत नाही, पण आपण एका विलक्षण सापळ्यात अडकलो आहोत. आता नीट ऐक. आपण काल रात्री बाहेरच्या खोलीत होतो. तिथून मला या खोलीचा काही भाग उघड्या दारातून दिसत होता. आता मी नीट आठवतो तेव्हा मला स्पष्ट आठवतं की खोलीचं दार माझ्या समोर आणि डाव्या हाताला होतं. त्यातून मला आतला पलंग दिसत होता. आता आपण पाहत आहोत की पलंग दाराच्या उजव्या हाताला आहे. आणखीही काही काही मला दिसलंय, ते मी तुला सांगतोच एवढ्यात. पण काय झालंय याबद्दल मनात एक अतिविलक्षण शंका यायला लागली. तुझा विश्वास बसणार नाही, पण सुलभा ऐक. मला अशी शंका येते की आपण एका आरशातून आत आरपार आलो आहोत. आरशातून? काचेतून आत? सुलभा नैसर्गिक अविश्वासानं म्हणाली. पण काच म्हणजे का हवा आहे? त्यातून जाताना काहीतरी जाणवल्याशिवाय राहणार नाही का? असं कधी झालंय का? असं कधी झालंय का? सर्व तर्कांना मूठ माती देणारा, सर्व कल्पनांवर पाणी ओतणारा व्यवहारी प्रश्न. पण माझं लक्ष तिच्या आधीच्या वाक्यानं वेधून घेतलं होतं.
काही जाणवणार नाही का, ती विचारत होती. आणि आत्ता मला आठवलं, ते जाणवलं होतं. त्या तरल कोळिष्टकासारख्या रेषा, तो गतीला विरोध. तेव्हाच जर थांबलो असतो, पुढे गेलो नसतो तर. सुलभा, सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण देता येत नाही. काही काही वेळा तसा आव आणतात, पण ते स्पष्टीकरण नसतं. नवीन शब्द वापरत असतात एवढंच. आणि स्पष्टीकरणाशी कारणांची आत्ता कर्तव्य नाही. वस्तुस्थिती काय आहे ती पहा. तू स्वतःला आरशात पहा, कसं दिसतं स्वतःचं रूप. मी तो प्रयोग आधीच केला होता. दोनदा परावर्तित होऊन आलेलं ते प्रतिबिंब. चेहरा माझाच होता, पण वेगळा वाटत होता. लोकांना मी नेहमी जसा दिसतो तसा मी त्यात दिसत होतो. आणि त्यानं मनात किती चलबिचल होत होती. अर्थात पार्टीसाठी सुलभा पॅन्ट सूटमध्ये आली होती. नेहमीच्या 5 वारी साडीत असती तर तिच्यातला फरक तिला यापूर्वीच केव्हाच जाणवला असता. आता आरशात पाहता पाहता तिलाही तो प्रतिबिंबातला फरक जाणवला. आहे ना? घड्याळावरचे आकडे उलट, पावडर कॉम्पॅक्टवरची अक्षरं उलटी, ते समोरचं कॅलेंडर पहा, तेही उलट छापलेलं. सुलभा, आपण आरशामागच्या जागेत आहोत, प्रतिबिंबित जागेत. पण पण खिडकी? आरशापासून बाहेरच्या खोलीतल्या खिडकीतून जेवढा भाग दिसतो तेवढाच या खिडकीतून दिसतो. एक अर्धवट छप्पर, एक अर्धी भिंत, एक अर्धवट झाड, बाकी काही नाही. आणि म्हणूनच ही खोलीही अशा विचित्र विविध कोणी आकाराची दिसतेय. त्या आरशातून दिसतो तेवढाच भाग इकडे आहे. पण पलीकडे त्या भागाबाहेर काय आहे? याच प्रश्नाला मी भीत होतो. प्रश्नाला म्हणण्यापेक्षा त्याच्या संभाव्य उत्तराला. कारण काळ्या रेषेपलीकडच्या त्या संवेदनाशून्य, दिशाशून्य, वजन विरहित, ना थंड ना उष्ण अशा निर्जीव अवकाशाबद्दल माझा काही तर्कच चालत नव्हता. त्या भागाबाहेर काही नाही, शब्दशः काही नाही. हे पहा. मी हातातल्या कोटाची एक बाही सावकाश त्या रेषेवरून पुढे सारली. पुढचा काळोख ती कणाकणानं गिळून टाकत होता. मी कोट घाईनं मागे ओढला. पण म्हणजे हे आपल्याला दिसतंय एवढंच? तिला प्रसंगाची थोडी थोडी कल्पना यायला लागली होती. आवाजात भीतीचा कंप आला होता. होय, एक प्रकारच्या तुरुंगातच आहोत म्हणा ना. सुलभा, तिचा चेहरा एकदम गोरामोरा होताच मी म्हणालो. धीर सोडायचा नाही. जे झालंय ते झालंय. आधी नीट पाहू, मग सुटकेचा विचार करता येईल. सुलभाचं सर्व शरीर थरथर कापत होतं आणि तिला तरी दोष कसा द्यायचा. माझ्याही पोटात क्षणाक्षणात भीतीचा गोळा उठत नव्हता का? विचारानं विकारावर कधी मात केलीये का? पण माझ्या तर्कशुद्ध मनाला जी गोष्ट दिसली नव्हती ती सुलभाच्या अननुभवी नजरेला ताबडतोब दिसली. पण म्हणजे त्या खोलीतला तो आरसाच काहीतरी वेगळा असला पाहिजे. तो मुद्दाम तर तिथे ठेवला नसेल ना त्या भाव्यांनी? मनातल्या मनात आणखी एक भीती जोडल्यासारखी वाटली. कारण हा प्रकार जर खरोखरच सहेतुक असेल तर मग त्याची ही केवळ सुरुवात होती. पुढे आणखीही काहीतरी वाईट, घातकी वाढून ठेवलेलं असणार. रोजच्या चाकोरीतलं साधं भोळं सरळसोट जीवन जगणारी आपण माणसं आपल्या आयुष्यातला अगदी मोठा क्रायसिस म्हणजे 15-20 मिनिटांच्या सूचनेवर एखादी लांबची गाडी गाठणं किंवा मध्यरात्रीच्या एखाद्या निरोपावर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाणं. इतर सर्व लढाया, संघर्ष, झटापटी, कट प्रतिकट, डावपेच, छद्मीपणा, रहस्य, हल्ले प्रतिहल्ले आपण कथा कादंबऱ्यातून तेवढे वाचतो किंवा सिनेमाच्या पडद्यावर पाहतो. हिरोच्या जागी स्वतःला कल्पिल्याची फॅन्टसी आहे हे आपण क्षणभरही विसरू शकत नाही. या क्षणासारखी अशी डायरेक्ट आणि पर्सनल इन्व्हॉल्वमेंट कधी स्वप्नातही कल्पिली नव्हती. स्वप्न? हे एखादं विलक्षण स्वप्न तर नसेल? अशी अगतिकता, अशा अकल्पनीय जागा स्वप्नातच सापडतात. स्वप्नात असताना तिथल्या अनुभवांच्या खरेपणावर शंका घेतली तरी त्याचा खरे खोटेपणा कसा पडताळून पाहणार? कदाचित पुन्हा झोपेत गेलो तर हे स्वप्न विरघळेल आणि रोजच्या जगात जाग येईल. पण जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार. स्वप्न असलं तरी ते मला खरं मानून चालायला हवं होतं आणि या अवघड परिस्थितीतून सुटण्याचा मार्ग शोधायला हवा होता.
नुसतं स्वप्न स्वप्न करत हात जोडून बसलो तर त्या स्वप्नातच आणखी एखादी याहून भयंकर आपत्ती येणार नाही कशावरून. तार्किकता किंवा बुद्धिप्रामाण्य हे मनात फार खोलवर रुजलेलं असलं पाहिजे. सुलभाच्या लक्षात येणार नाही अशा रीतीनं मी माझा हात छातीवर ठेवला, आधी डाव्या बाजूला, आणि तिथे जेव्हा धडधड ऐकू आली नाही, जाणवली नाही म्हणा, तेव्हा उजव्या बाजूला. उजव्या हातावर घड्याळ पाहून आलेली शंका खरी होती. लॅटरल इन्व्हर्जन, बाजूंची आदलाबदल पूर्ण होतं. कॉन्टेक्स्टचंही इन्व्हर्जन झालं असेल की दृष्टी, स्पर्श, ध्वनी यांची ही केंद्र उलटी सुलटी झाली असतील का? छे छे, हे उपयोगी नव्हतं. तर्कशुद्धतेचा अतिरेक शेवटी तर्कदुष्टतेत व्हायला लागला होता. मला जाणवत होतं की विचारांना हिस्टेरियाची एक किनार होती आणि ती भीतीनं आली होती. या सर्वस्वी अपरिचित अवकाशात आम्ही संपूर्ण असहाय्य होतो. संकट येणार असेल तर त्याच्या रूपाची कल्पना सुद्धा अशक्य होती. कितीतरी वाईट गोष्टी मनासमोर एकामागून एक येत होत्या. शरीराच्या गरजा एवढ्यात जाणवायला लागतील. खाणं पिणं उत्सर्जन, इकडे त्याची काहीही सोय नव्हती. या बंद अवकाशातली हवा आमच्या श्वासोच्छ्वासानं काही वेळातच दूषित होऊन जाईल, एवढ्या मोठ्या पण बंद कपाटात अडकल्यासारखी आमची स्थिती होती. हवा ती त्या काळ्या भागातून नाहीशी का होत नव्हती? कोट, हाताचा भाग तिकडे जात होते, हवेचे कण का जात नव्हते? वेळ उलट का होईना पण घड्याळ चालत होतं, पण ती एक यांत्रिक क्रिया होती. घड्याळ चाललं म्हणजे वेळ गेला असं नव्हे. बाहेरच्या त्या खऱ्या जगात ज्या गतीनं वेळ जात होता त्याच गतीनं इकडेही जात होता का? पण मग छातीचे ठोके, ती तर एक अपरिवर्तनीय एक दिक म्हणजे युनिडिरेक्शनल क्रिया होती ना. मग एक एक ठोका 10, 20, 30, 100 सेकंदांनीही पडत असेल. इकडचा वेळ तापलेल्या काचेच्या धाग्यासारखा अनंतापर्यंत ताणला गेला असेल. मला कळायला काय मार्ग होता? या स्थिर अविचल गतिशून्य अवकाशात तुलनेलाच काय होतं? एखाद्याला वाटेल जीवावर बेतलं तरी या गोष्टींचा काथ्याकूट कसा सुचत होता. गोष्ट तशी नव्हती. सुटकेचा विचार तर मनातून क्षणभरही गेला नव्हता, पण एक तर उघड होतं. हाती काही शस्त्र नव्हतं, साधन नव्हतं, कोणाची साथ नव्हती, मदत मिळण्याची शक्यताही नव्हती. निसर्गदत्त मानवी बुद्धी हाच माझा एकमेव आधार होता. या अवकाशाचं खरं स्वरूप समजण्यावरही कदाचित माझी सुटका अवलंबून असेल. सुलभानं तिचा आधीचा विचार पुन्हा पकडला. आता संकटाची कल्पना आल्यावर तिचं धैर्य परत आलं होतं. ती शांत आवाजात म्हणाली, हे पहा, हे जर कोणी मुद्दाम केलं असेल, हा जर एखादा सापळा असेल तर तो काही आता प्रथमच वापरलेला नसणार. यापूर्वीही त्याचा वापर झालेला असणार. निदान आपण शोध केला तर तशी काही खूण सापडते का पाहता येईल ना. काहीतरी कृती ही निष्क्रियतेपेक्षा केव्हाही चांगली. अर्थात सुलभाच्या शब्दात अर्थ होता. माझ्या मनात शंका एकच होती, ज्या कोणापाशी असा घातकी ट्रॅप असेल तो त्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करेल. अगदी बेडरूममध्येही आरशाची जागा बदलली, वेगळ्या भिंतीला लावला की झाली मागे नवी प्रतिबिंबित खोली तयार. तिथे काहीही झालं असलं तरी त्याचा पुरावा त्या काळ्या गर्तेत गडप होणार. तरीही मी सुलभा इतक्याच तत्परतेनं ती खंडित खोली तपासली. तिथं अनेक सटरफटर वस्तू होत्या, पण बाहेरच्या खोलीशी तुलना केल्याखेरीज त्यातल्या प्रतिबिंबित किती आणि अनाहूतपणे आत आलेल्या किती यांचा हिशोब कसा होणार? सर्व तपास निरर्थक होता. वरवर हा शोध करत असताना मनात त्या काळ्या भागाचा विचार सतत येत होता. तिकडे द्रव्य नष्ट तर होत नाही, तिकडे निर्वात पोकळी तर नाही, नाहीतर मी आत हात सरकवताच आतल्या रक्तदाबानं हाताच्या चिंधड्या उडाल्या असत्या. तिकडे जमीन नव्हती, पण कोटाची बाही तरंगू शकत होती. शेवटी माझी खात्री झाली, या काल्पनिक मंथनानं काहीच साध्य होणार नाही. प्रत्यक्ष प्रयोगच करायला हवा. मी त्या काळ्या रेषेवर उभा राहिलो. खूप मोठा श्वास घेतला आणि पुढे वाकून चेहरा त्या काळ्या रेषेपलीकडे नेला. आयुष्यातले काही अनुभव शब्दातीत असतात. त्यांना तुलना, संज्ञा, दाखले काही नाहीत.
तथाकथित पोचलेले लोक म्हणतात समाधीची ब्रह्मानंदाची अवस्था अशीच असते. ते काही असो, आपल्या सर्व भाषेतला केवल, मुक्त, स्वैर हा एकच शब्द मला जवळचा वाटतो. शारीरिकदृष्ट्या अर्थात मी अस्तित्वात होतोच, पण जणू काही मेंदूतल्या नसानसांच्या सांध्यातही हा काळा अर्क शिरला होता. स्वतःची, बाह्य जगाची सर्व जाणीव होती, पण ती एका फार फार वेगळ्या पातळीवर होती. माझ्या हाताला एक जोराचा हिसका बसला. मी एकदम मागे सरलो. सुलभा पांढऱ्या फटक चेहऱ्यानं माझ्याकडे पाहत होती आणि मग ती एकदम रडायलाच लागली. तिला शांत करता करता अगदी नाकी नऊ आले. हुंदके देत देत ती म्हणत होती. मध्येच ती मागे वळली तर मी असा ओणव्यानं पुढे वाकून उभा आणि मानेवर मस्तकच नाही, शिरच्छेद झालेल्या एखाद्या कलेवरासारखा तिच्या छातीत असं धस्स झालं. मग ती जरा शांत झाली. तरीही स्वतःच्या शरीराचा काही भाग त्या सावलीत सरकवायला तिला तयार करायला कोण कष्ट पडले. मला ते पाहायचं होतं आणि तिनं केल्याखेरीज दिसणार नव्हतं. शेवटी अगदी जीवावर उदार होऊन तिनं 5-6 सेकंद आपला चेहरा त्या छायेत नेला. ते दृश्य मोठं धक्कादायक होतं. खास नवल नाही सुलभा इतकी घाबरली. ते रेषेपाशी शरीर जणू छाटलं जात होतं. पुढे काहीच नव्हतं. तेव्हाही मनात सुटकेची एखादी कल्पना होती का? तेव्हाही माझ्या नकळत मी एखादी लपण्यासारखी जागा शोधत होतो का? मला माहीत नाही. कदाचित त्या विलक्षण गुणधर्माच्या अवकाशात मनालाही एक प्रेशन्स, भावी घटनांची अर्धवट जाण येत असेल. मला काही सांगता येत नाही, पण माझे प्रयोग चाललेच होते. सुलभाच्या मदतीनं मी पलंग सरकवला. त्याचा चांगला फुटभराचा भाग त्या सावलीत नेला. पलंग कल्ला नाही, खचला नाही, कोलमडला नाही, डगमगला नाही. त्या काळ्या गर्तेच्या कडेवर तो डोकावत असेल, पण कोसळत नव्हता. मी पलंगावर बसलो. एक हात सुलभाच्या हाती दिला. सावकाश सावकाश सरकत त्या रेषेपलीकडे गेलो. 1-2 सेकंदांनी परत आलो. सुलभाला हाताला वजन, हिसका, धक्का काहीही जाणवलं नव्हतं. बाहेरच्या खोलीतला प्रकाश वाढत चालला होता, तसा आमच्याही लहानशा अवकाशातला प्रकाश वाढत होता. मग तर प्रत्यक्ष उन्हाची तिरीपच आत आली. आपण किती सूर्यप्रेमी आहोत. वास्तविक सूर्यप्रकाशाचं ते एक निर्जीव प्रतिबिंब, पण त्यानंही मनाला केवढा धीर आला. क्षणभर मी आमची चमत्कारिक अगतिक अवस्था, आमच्या भोवतीचा अजब तुरुंगासारखा बंदिस्त अवकाश, कालाचं कोडं, आंतरिक उलथापालथ सर्व काही विसरलो. पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी सारा जीव तोंडात गोळा झाला. खोलीत येणारा प्रकाश एकदम कमी झाला होता. आरशातून मला बाहेरची खोली दिसत होती. तिथे तो उन्हाचा कवडसा तसाच पडला होता. त्या खोलीत आणि आमच्यात, खोलीत आणि तिच्या प्रतिबिंबात, ज्या 1,00,000 सेंटीमीटर जाडीच्या पृष्ठभागात प्रतिबिंब साकार होत होतं, त्या पृष्ठभागावर किंवा त्यातून काहीतरी येत होतं. आधी मला ती आरशावरची सावली वाटली, पण नाही. तो काळा डाग आरशापासून अलग होत होता. आमच्या खोलीत सरकत होता. स्थिर हवेत काही क्षण दुराची वेटोळी हवेत अलगद तरंगावीत तसा. हेच ते. माझी खात्री पटली. आरशामागची ही जागा काही अपघातानं निर्माण झाली नव्हती. कोणीतरी मुद्दाम बनवली होती आणि त्या जागेत काहीतरी वावरत होतं. ते आता आरशापासून अलग झालं होतं. त्याचं वर्णन कसं करणार? 2-4 बांबू उभे केले, त्याच्यावर एखादं मडकं ठेवलं, बांबूंना उभ्या आडव्या अशा 5-6 काठ्या बांधल्या आणि त्या सर्वांवरून एखादा काळा कपडा टाकला तर तो आकार कसा दिसेल? तसंच हे काहीसं होतं, पण त्यासारखं निर्जीव नव्हतं. नाही, एका आंतरिक शक्तीनं लवलवत होतं. वरून एकही अवयव दिसत नव्हता, तरी असं वाटत होतं की कोणत्या तरी अगम्य मार्गानं आसपासच्या अवकाशाचं निरीक्षण चालू आहे. हे काय होतं मला माहीत नव्हतं आणि सर्वात वाईट गोष्ट गृहीत धरून चालायला हवी होती. ही त्याची जागा होती. आमच्या आगमनानं ते जागवलं गेलं होतं. आता आमच्या मागावर आमची शिकार करण्यासाठी आलं होतं आणि आम्ही त्याच्या हाती किंवा पंजात किंवा सोंडेत किंवा आणखी कोणत्या तरी अवयवात सापडलो
की ते आमचा ग्रास करणार होतं. माझी नजर खोलीभर भिरभिर फिरली. मी आणि सुलभा दोघांचा विचार करायला हवा होता. झटापट अशक्य होती. लपायला जागा हवी होती. अशी एखादी सुरक्षित जागा की जिथे हे अमानवी, अघोरी, विद्रूप ध्यान आमच्या मागोमाग येणार नाही. माझी नजर पलंगाकडे गेली. एक बाजू त्या सावलीत जाऊन अदृश्य झाली होती. कडेवर आम्ही दोघं उभे राहिलो तर कदाचित त्याला आम्ही दिसणार नाही. आणि आमचीच दिशा हरवली तर? या खोलीशी काहीतरी संबंध ठेवला पाहिजे. म्हणजे दृष्टीचा तरी संपर्क हवा. एखादी नळी. भिंतीवरचं कॅलेंडर. सुलभाला कॉटकडे ढकलत मी म्हणालो, सुलभा, पलंगावर उभी राहा. ती भयानक गर्भगळीत झाली होती. तिला अक्षरशः ढकलावं लागलं. तो काळा आकार आरशापासून आणखी पुढे आला होता. मी खिळ्यावरचं कॅलेंडर टरकावून काढलं. हातातल्या हातात त्याची सुरनळी करत पलंगावर चढलो. सुलभाचा हात हातानं घट्ट धरला. सुलभा, काय वाटेल ते झालं तरी माझा हात सोडू नकोस. आता सावकाश सावकाश मागे सरक. अंगावर सावली आली, काही दिसेनासं झालं तरी भिवू नकोस. मी आहे. मी कॅलेंडरची सुरनळी उजव्या हातात घेतली आणि सुलभाबरोबर एक एक पाऊल मागे सरत चाललो. त्या सावलीच्या काठाशी पोहोचताच मी कॅलेंडरची सुरनळी डोळ्याला लावली आणि आम्ही दोघांनी एक पाऊल मागे घेतलं. डोळ्यांना दिसणारं एक प्रकाशित वर्तुळ सोडता बाकी सर्व अंधार. इथे तरी आम्ही सुरक्षित होतो का? मला काहीच सांगता येत नव्हतं. मानवी नजरेला आम्ही अदृश्य होतो, पण समोर जे काही होतं ते मानवी खास नव्हतं. पाशवी असेल किंवा अतिमानवी असेल. थरथरणाऱ्या हातांमुळे थरथरणारं प्रकाशित वर्तुळ, आरशातलं ते भ्रामक जग सुद्धा मला केवळ या वर्तुळातून दिसत होतं. आणि मग त्या वर्तुळात ते आलं. कपड्याखाली एखाद्यानं हातपाय झाडावेत तसा तो त्याचा काळा विस्तार इतस्ततः पसरत होता, एकत्र येत होता. ते वर खाली होत होतं, स्वतःभोवती फिरत होतं, आडवं उभं होत होतं. तपासाची त्याची ती तऱ्हा असेल. एक सूक्ष्म काळा तंतू मध्येच एकदा माझ्या त्या कागदाच्या नळीला अगदी ओझरता स्पर्श करून गेला. जाणीवेचा संपूर्ण अभाव असलेल्या त्या काळ्या न अवकाशातही मला सूक्ष्म झिंझिण्या जाणवल्या. त्याचा स्पर्श किती दाहक होता, त्याची शक्ती किती प्रचंड होती हे दाखवायला तो एक पुसटसा स्पर्श पुरेसा होता. खोलीत साक्षात हलाहल होतं. हातातली शिकार गेल्यानं थैथै नाचत होतं. ती अघोरी तपासणी चालली होती. आधीच मंदावलेला काळ आता तर संपूर्ण थांबला. ती जहरी प्रतीक्षा मी कशी सहन केली देवासच माहीत. आणि मग ते मागे सरलं. मागे मागे सरत आरशापाशी पोहोचलं. आणि नळीतून मी त्याच्याकडे सतत पाहत होतो म्हणूनच मला ते दिसलं. ते खोलीत आलं होतं तसंच मागे मागे सरकत पाठमोऱ्यानं आरशात विरून गेलं. पाठमोरं. कितीतरी वेळ थांबलो तरी मनाचं समाधान होतच नव्हतं. वाटायचं आणखी जरा थांबावं, नाहीतर ते एवढ्यात परत खोलीत यायचं. शेवटी मनाचा हिया केला आणि त्या प्रकाशित वर्तुळाच्या दिशेने पुढे सरकलो. शरीर असं नव्हतंच, प्रवास मानसिकच होता. पण मी सावकाश सावकाश खोलीत प्रकाशात आलो. माझ्या हातात सुलभाचा हात असला पाहिजे, जरी तो जाणवत नव्हता. पण हात पुरा बाहेर येताच हात खाली खेचला गेला. सुलभा भान हरपून बेशुद्ध पडली होती. तिला शुद्धीवर आणत बसण्यात, स्पष्टीकरण देण्यात वेळ गेला असता आणि आता मला एक सेकंदही वेळ घालवायचा नव्हता. मी सुलभाला दोन्ही हातात उचलली आणि आरशापाशी येऊन आरशाकडे पाठ केली. धडधड त्या काळजानं मी मागे सरकत होतो. पाठीला काच लागली, पण मी तेवढ्यानं धीर सोडला नाही. त्या विलक्षण दारातून जाण्याचा काहीतरी ठराविक कोण असला पाहिजे. 2-3 दिशांनी प्रयत्न करताच मध्येच एकदम पाठीची काच नाही असं जाणवलं. मी चटदिशी 2 पावलं मागे घेतली. भाव्यांच्या बेडरूम मधल्या आरशासमोर मी उभा होतो आणि हातात सुलभा होती.
समोरच्याच आरशात आमच्या दोघांची प्रतिबिंब दिसत होती. माझा चेहरा घामेजलेला, ओढलेला, पांढरा फेक होता. सुलभाला मी तिथल्याच खऱ्या पलंगावर झोपवली. शेवटच्या क्षणी माझ्या मनात तो विचार आला होता. हा घातकी सापळा मागे राहू द्यायचा नाही, तो तोडून मोडून टाकायचा. मी खोलीभर नजर फिरवली. एका बसक्या कपाटावर एक ब्रॉन्झचा ग्रीक पुतळा होता. चांगला जड वाटत होता. उचलायलाही 2 हात वापरावे लागले. आरशाजवळ उभा राहून देवाचं नाव घेत मी पुतळा दोन्ही हातांनी सपाट्यानं आरशावर आदळला. आरशाला मागे सेफ्टी वायर असली पाहिजे, कारण तो फुटला तरी काचा निखळून खाली पडल्या नाहीत. मी 2 पावलं मागे सरून धापा टाकत उभा राहिलो आणि मग मला ते दिसलं. तडकलेल्या काचेतून काळसर धुरासारखं, पण तो धूर खासच नव्हता. काहीतरी बाहेर येत होतं. त्याला आकार नव्हता, पण काय दुर्गंधी! सडकी, नासकी, कुचकी, ओकारी आणणारी दुर्गंधी. बाहेर आल्या आल्या त्याचा काळा भुगा होत होता. आरशाच्या खाली पडत होता. अगं बाई! मागून आवाज झाला. मी दचकून मागे वळलो. सुलभा पलंगावर उठून बसली होती. कदाचित त्या दुर्गंधीनंच तिची शुद्ध परत आली असावी. कसला आवाज झाला? ती विचारत होती. आरसा फुटला वाटतं. त्यानं जागी झाले हो मी. कसलं बाई घाणेरडं स्वप्न. स्वप्न? मी तिच्याकडे येत म्हणालो. हो ना, काल तुम्ही माझ्या जिंजरमध्ये थट्टेनं काही घातलं नाही ना? स्वप्नात दिसलं की आपण इथे आलो, पण त्या आरशातून आरपार गेलो. घड्याळं उलटी, कॅलेंडरं उलटी. मग तिथे काहीतरी घाणेरडं आलं, पण तिथल्या एका काळ्या भगदाडात आपण लपलो. स्वप्नातलं भय सुद्धा किती खरं वाटतं नाही? हो ना, मी म्हणालो. तिला जर स्वप्न वाटत असेल तर मी तिचा गैरसमज दूर करणार नव्हतो. मलाही एवढ्यातच तो सर्व प्रकार एखाद्या स्वप्नासारखाच वाटायला लागला होता. सकाळचे 10 वाजले होते. बाथरूममधून हात तोंड धुवून आधी सुलभा आणि मग मी असे खोलीत आलो. सुलभा खोलीत इकडे तिकडे पाहत होती. मी खोलीत येताच ती म्हणाली, अहो माझी पर्स कुठे दिसत नाहीये. इकडे आणली ना बरोबर? का तिथे पार्टीतच विसरून आले? आणि माझा कोटही सापडत नव्हता. मला माहीत होतं, कोट आणि पर्स आम्ही पार्टीत विसरून आलो नव्हतो. पण मला हेही माहीत होतं की त्या दोन्ही वस्तू परत आम्हालाच काय, कोणालाही इथं दिसणार नाहीत. त्या एका अशा जागेत गेल्या होत्या की इथं तिथे कोणीही जाणार नव्हतं. पण आमच्या सुटकेच्या आनंदापुढे हा लहानसा तोटा काहीच नव्हता. बाहेर पडताना आम्ही आमच्या मागे दार ओढून घेतलं. येल लॉकचा खट आवाज होऊन दार बंद झालं. कुलूप बंद झालं. भावे इथे कधी मुक्कामाला येतात का नाही मला माहीत नव्हतं. इतर वेळी मी त्यांना त्यांच्या मदतीबद्दल आभार मानणारं पत्र खासच पाठवलं असतं. पण आत्ताची वेळ तसली नव्हती. आभार मानण्याची खासच नव्हती. उलट मला तर त्यांच्याशी कोणताच संपर्क नको होता. असल्या माणसांपासून जरा सांभाळूनच राहणं बरं. सांभाळून. नारायण धारप.